नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करिअर अकॅडमी आपल्या चॅनलमध्ये। आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे एसएससी मार्फत जीडी कॉन्स्टेबल पदाच्या 39,481 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे। तर या जाहिरातीविषयी आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया। काही महत्त्वाच्या डेट्स या जीडी कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी देण्यात आलेल्या आहेत, ते आपण बघूया। तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म तुम्ही 5/9/2024 ते 14/10/2024 पर्यंत भरू शकता। ऑनलाईन फॉर्म भरायची शेवटची डेट 14/10/2024 रात्री 11 वाजेपर्यंत आहे। ऑनलाईन फी भरण्याची शेवटची डेट 15/10/2024 रात्री 11 वाजेपर्यंत आहे। तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरताना काही चुका झाल्या असल्यास किंवा पेमेंट करताना काही चुका झाल्या असल्यास आपल्याला ते करेक्शन करण्यासाठी 5/11/2024 ते 7/11/2024 रात्री 11 वाजेपर्यंत असे 3 दिवस एक्स्ट्रा देण्यात आले आहेत। तसेच तुमची कॉम्प्युटर बेस एक्झाम जी आहे ती जानेवारी 2025 ते फेब्रुवारी 2025 या दरम्यान असणार आहे। तर पदाचे नाव आहे जीडी कॉन्स्टेबल म्हणजे जनरल ड्युटी। पदसंख्या आहे 39,481 आणि त्यासाठी वेतनमान आहे एनसीबी मध्ये शिपाईसाठी वेतन स्तर 1 साठी 18,000 ते 56,900 आणि वेतन स्तर 3 साठी म्हणजे इतर सर्व पदांसाठी 21,700 ते 69,100। तर मित्रांनो, रिक्त पदांविषयी आपण जाणून घेऊया। पुरुषांसाठी बीएसएफ मध्ये 13,306 जागा आहेत, तर महिलांसाठी 2,348 जागा आहेत। पुरुषांसाठी सीआयएसएफ मध्ये 6,430 जागा आहेत, तर महिलांसाठी 715 जागा आहेत। पुरुषांसाठी सीआरपीएफ मध्ये 11,299 जागा आहेत, तर महिलांसाठी 242 जागा आहेत। पुरुषांसाठी एसएसबी मध्ये 819 जागा आहेत, तर महिलांसाठी एकही जागा नाही। पुरुषांसाठी आयटीबीपी मध्ये 2,564 जागा आहेत, तर महिलांसाठी 453 जागा आहेत। पुरुषांसाठी आसाम रायफल मध्ये 1148 जागा आहेत, तर महिलांसाठी 100 जागा आहेत। पुरुषांसाठी एसएसएफ मध्ये 35 जागा आहेत, तर महिलांसाठी कोणतीही जागा नाही। पुरुषांसाठी एनसीबी मध्ये 11 जागा आहेत आणि महिलांसाठीही 11 जागा आहेत। तर एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि यूआर अशा कॅटेगरी वाईज कोणाला किती जागा आहेत हे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। अशा संपूर्ण 39,481 जागा कॉन्स्टेबल पदासाठी निघालेल्या आहेत। कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी वयोमर्यादा आहे 18 ते 23 वर्ष। तसेच उमेदवार 10वी उत्तीर्ण असला पाहिजे। ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी उमेदवाराला 100 रुपये एवढे शुल्क आकारले जाईल। महिला उमेदवार, एससी, एसटी आणि माजी सैनिक यांना सूट देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे आहेत अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे। या परीक्षेसाठी विचारले जाणारे प्रश्न हे बहुपर्यायी असून ज्यामध्ये प्रत्येकी 2 गुण असलेले 80 प्रश्न आहेत। कॉम्प्युटर बेस परीक्षेसाठी एकूण 4 विषय आहेत। प्रत्येक विषयामध्ये 20 प्रश्न आहेत। प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण म्हणजे एका विषयासाठी 40 मार्क्स आहेत आणि टोटल ड्युरेशन आहे म्हणजे वेळ आहे परीक्षेसाठी 60 मिनिटं म्हणजे 1 तास। तर पहिला विषय आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, ज्यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारले जातील। दुसरा विषय आहे जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस। तिसरा विषय आहे एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, ज्यात गणिताचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि चौथा विषय आहे इंग्लिश आणि हिंदी। असे एकूण 4 विषय आहेत। तुमची फिजिकल स्टँडर्ड टेस्ट सुद्धा होणार आहे। त्यामध्ये पुरुषांची उंची 170 सेंटीमीटर आणि महिलांची उंची 157 सेंटीमीटर असली पाहिजे। पुरुषांची छाती अविस्तारित असताना 80 सेंटीमीटर आणि तिचा किमान विस्तार 5 सेंटीमीटर एवढा असावा। महिला उमेदवारांच्या छातीचे माप घेतले जाणार नाही। तसेच वजन हे वैद्यकीय मानांकनानुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात असावे। तर मित्रांनो, तुमची शारीरिक कार्यक्षमता चाचणी सुद्धा होणार आहे। त्यात पुरुषांनी 5 किमी अंतर 24 मिनिटात धावणे आवश्यक आहे आणि महिलांनी 1 किमी 600 मीटर अंतर 8.5 मिनिटात धावणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज कुठे करावा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर स्क्रीनवरती ॲड्रेस बारमध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाहिरातीची लिंक मी तुम्हाला देत आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे। माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।